ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वंदे संस्कृतमातरम. संख्या विशेषण हा आपला टॉपिक आहे. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे दॅट विच डिस्क्राइब्स नाऊन, त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. ॲडवर्ब दॅट विच डिस्क्राइब्स वर्ब, त्याला ॲडवर्ब असं म्हणतात. मग आता संख्या ही विशेषणांना काय करणार आहे, डिस्क्राइब करणार आहे. मुलगा गावाला जातो या शब्दामध्ये ऍडजेक्टिव्ह नाहीये, पण ज्यावेळी मी असं म्हणतो की एक मुलगा गावाला जातो, त्यावेळी काय होतं, तो त्याचा ऍडजेक्टिव्ह बनतो. एक एक हा काय झाला, संख्या विशेषण आहे. मग आपण एक सिंपल रूल पाहिला होता. विशेष्याचं बघा, विशेष्याचं जे लिंग, विशेष्याचं जे लिंग म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग, जे वचन आणि लिंग वचन जी विभक्ती, तीच काय असते, विभक्ती, तीच विशेषणाची असते. सोपं आहे हे, पुढे कळेलच. आता फक्त हा रूल लक्षात ठेवा किंवा कानावरून जाऊ द्या. तीच विशेषणाची सुद्धा असते. आता आपण काल सर्वनाम पाहिले होते किंवा आपल्याला सर्वनाम माहिती आहे. त्या सर्वनामावरूनच आपण काय करणार आहे, हे विशेषण आपण शिकणार आहे. बघा, आता आपण जसं काल सर्वनाम सह तौ ते पुल्लिंगामध्ये शिकलो होतो, तसंच आपण काय करणार आहे आता, पुल्लिंगामध्ये संख्या विशेषण शिकणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे तरी पण मी या ठिकाणी लिहितो. सह, सह, तम, तेन, तस्मै, हे आपण काल शिकलोय. तस्मात, तस्य, तस्मिन. याच्याबद्दल कोणाला डाऊट आहे? कालच आपण शिकलेलो आहे. सह, तम, आता मी फक्त एक वचनामध्ये लिहिलेलं आहे. का लिहिलेलं आहे तुम्हाला ते आता कळून जाईल. मग हा तत् शब्द आपण सह, तौ, ते, तम, तौ, तान असा चालवला. आता मला संख्या विशेषण लिहायचं आहे एक शब्दाचं. म्हणजे एक शब्द कसा चालेल, जर मला सह, तौ, ते माहिती असेल तर मला एक शब्द चालवणं अजिबात अवघड नाही. तुम्ही स्वतःच आता चालवाल. मग आता इथं तुम्ही काय चालवला होता, त, सगळ्यांच्या लक्षात आहे. या ठिकाणी काय चालवायचं आहे, एक. बोला पटापट. स, तच झालं सह, एकच काय होईल, एक ह. तम, तच झालं तम, एकच काय होईल, एकम. एकम. बोला पुढे, एकेन. पुढे, एकेस. नाही बघा, त च तस्मै, एकच एकस्मै, आणि एकस्मात, फक्त तच्या जागेत तुम्हाला एक ठेवायचं आहे. एकस्य. एकस्य, गुड. आणि एकस्मिन. एकच. ठीक आहे. आता तुम्हाला काय असतं बघा, धड्यामधील असतं एकस्मिन ग्रामे, आहे ना, एकस्मिन. मग ते काय आहेत, सगळे संख्या विशेषण आहेत. मग आता कसं मॅप करणार आपण हे, एकह रामः, बरोबर का, एकह रामः. अरे, एकम, बोला, रामम. म्हणजे काय, आता हे ऍडजेक्टिव्ह बनवतोय मी. एकेन रामेन. रामेण, व्हेरी नाईस. एकस्मै राम. रामाय, एकस्मात रामात. रामात, एकस्य रामस्य. रामस्य, एकस्मिन रामे. रामे. राम. कळालं? किती सोपं आहे. 5 मिनिटं पण नाही लागली. पण त्यासाठी आपण आधी सहतवते शिकलोय. त्यासाठी आपण आधी काय शिकलेलो आहे, त्यासाठी आपण आधी सर्वनाम शिकलेलो आहे. आता पुढे
त हा शब्द स्त्रीलिंगामध्ये आपण कसा चालवतो सांगा बरं. सा, हे बघा ताम, सीताम, मग काय होतं? ताम. सीतया काय होतं? तया. आठवा कालचं. सीतायै तस्यै. सीतायाः तस्याः. सीतायाः तस्याः. सीतायाम तस्याम. याच्याबद्दल काय डाऊट आहे? याच्याबद्दल काय डाऊट आहे? नाही. नाही. आपण हा शब्द आधी शिकलेलो आहोत. येस नो? येस. आता हा स्त्रीलिंगामध्ये कसा चालेल? बघा सीता एकच काय होईल? बोला. एका. एका. व्हेरी नाईस. मी कसं बोलणार मग? एका पंकजा. आणि जर मुलगा असेल तर एकह विवेकह. मग आता तामचं काय होईल? बोला. एका. एक काम. ओके. तयाचं काय होईल? एक. एक. एक काय? गय. तच झालं तया. एकच काय होईल? एकया. हा तस्यै. एकस्यै. एकस्याः. आणि एकस्याः सेम. आणि एकस्याम. मग आता आपण सीता शब्द पाहिलेलाच आहे. आपण कसं म्हणणार? एका सीता. बरोबर. एकाम, हे काय आहेत? जोड्या आहेत. एकया एका. सीतया. एकस्यै सीतायै. गुड. एकस्याः सीताया. सीताया. व्हेरी नाईस. म्हणजे काय? एका सीतेपासून. एकस्या सीतायाः. या ठिकाणी पण सीतायाः. आणि सीतायाम. काय होईल ते? सीतायाम. मग आपण काय केलं? एक शब्द जसा आपण सहतव ते चालवला होता तसा पुल्लिंगामध्ये चालवला. स्त्रीलिंगामध्ये जसा सा ते ता हा तसा चालवला होता तसा आपण स्त्रीलिंगामध्ये. नपुंसकलिंगामध्ये कसा चालू सांगा बरं? माहिती आहे तुम्हाला? कालच बघितलंय आपण. कसं चालू आपण? कोण सांगेल? बघा फक्त पहिल्या दोन विभक्ती काय असतात? वेगळ्या असतात. नंतर तृतीयापासून सप्तमीपर्यंत सारख्याच. मग पहिल्या दोन फक्त वेगळ्या लिहितो. तत्. रामच्या ह्याच्यावर. हा तत् आणि तत्. मग इकडे काय होईल? एकम. एकम. दॅट्स ऑल. एवढंच. नाही कळालं? पुन्हा सांगतो. हा जो तत् नपुंसकलिंग शब्द आहे, नपुंसकलिंग है ना, तो कशाप्रमाणे चालतो? वनम वने वनानी. बरोबर. नपुंसकलिंग वनम वने वनानी. मग हा तत् जो शब्द आहे जो मी नपुंसकलिंग मी चालवला तो कशावरून चालवला? वनम वने वनानी. मग नपुंसकलिंगामध्ये शेवटी म येत असतो. मग यांनी काय केलं? वनम वने वनानी. वनम आहे असंच आपण ठेवतो टेबलमध्ये. वनम वने वनानी. वनम. वनम शब्द मूळ आहे असं ठेवला म्हणून या ठिकाणी त न चालवता आपण काय केलं? मूळ शब्दच ठेवला. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. वनम वने वनाने हा जो नपुंसकलिंग टेबल आहे त्याच्यामध्ये शेवटी म लागल्यामुळे शब्द काय होत असतो? नपुंसकलिंग होत असतो. वनम वने वनाने या टेबलमध्ये फक्त वनमच त्यांनी ठेवलं. त्याच्यामुळे तत् या टेबलमध्ये आपण काय केलं? फक्त ततच ठेवलं. ठीक आहे. मग एकम एकम हे झालं नपुंसकलिंगामध्ये. मग हे कसं? बाकी सगळं सारखंच होईल. कसं बोलणार आपण? एकम वनम. एकम वनम. या ठिकाणी कसं बोलणार? वनेन. या ठिकाणी वनाय. राम सारखंच. या ठिकाणी वनात. या ठिकाणी वनस्य. या ठिकाणी वने. कळाला का तुम्हाला? एक हा शब्द तिन्ही लिंगांमध्ये कळाला का? हो नाही बोला. हो. जसा आपण सहतवते चालवलेला आहे
तसाच आपण एक शब्द हा चालवलेला आहे एक वचनामध्ये. नो डाऊट इन दिस. पुढे जाऊया. चला पुढे बघा. आता आपण दोन हा शब्द चालूया पुल्लिंगामध्ये. तुम्हाला सहज येणार आहे आणि तुम्ही समजून घेताय म्हणून सांगतोय. दोन हा शब्द आपण काय करायचा आता? स्त्रीलिंगामध्ये पुल्लिंगामध्ये चालवायचा आहे. मग कशाप्रमाणे चालवणार सांगा बरं, बघूया कोणाचं डोकं चालतंय. जसा एक हा शब्द एक वचनामध्ये मी सहतौ ते सहतम तेन सारखा चालवला. मग दोन हा शब्द मी कोणाप्रमाणे चालवेल? बोला, काहीतरी चुकीचं बोला, काय हरकत नाही. तुम्हाला समजते काय चाललंय? हे बघा. आता वाक्य कसं बनेल? एकह रामः ग्रामम गच्छति. एक राम गावाला जातो, असं विशेषण आपण लावतोय नाऊनला. हे काय आहे? नाऊन आहे. काय आहे? नाम. आणि हे काय आहे? विशेषण. मग आता एक शब्द आपण तिन्ही लिंगामध्ये बघितला, म्हणजे आता मी समराईज करतो, ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. इथं मी लिहितो एकह एकह कृष्ण. हे बरोबर आहे का मला फक्त सांगा? एकह कृष्ण. ठीक आहे. एका राधा आणि एकम एकम नगरम. हे बरोबर आहे का? हो नाही? हो सर. हा, कारण की हो. कृष्ण हा पुल्लिंग असल्यामुळे मी काय केलं? हा विशेषण घेतला. राधा हे स्त्रीलिंग असल्यामुळे मी एका लिहिलं. नगरम हे नपुंसक लिंग असल्यामुळे मी काय लिहिलं? एकम. आता आपल्याला तसं दोन शब्दासाठी करायचे. द्वी. द्वी म्हणजे काय? दोन. मग आता हे आपण कशाप्रमाणे करणार? कोण सांगू शकतं? द्विवचनाप्रमाणे. व्हेरी नाईस. बघा मग काय येतं द्विवचन? बघा सह तौ. मग आता मी इथं लिहू तौ तौ. इथे इथे पण तौच येतं बरोबर. तौ. सह तौ. बोला, छान छान बोलत राहा. या ठिकाणी पण काय येतं? ताभ्याम. बरोबर. ताभ्याम. मग खाली पण काय येईल? तीन ठिकाणी, दोन ठिकाणी ताभ्याम. व्हेरी नाईस. या ठिकाणी काय येतं? तयो हो. या ठिकाणी तयो हो. मग आता तुम्ही मला एका मिनिटात सांगणार आहेत की काय येणार आहे पुढे. बघा तुम्ही स्वतः सांगणार आहे. या ठिकाणी आता हम्म तौ. मग द्व शब्दाचं काय होईल? द्व. बोला. द्वौ. व्हेरी गुड. द्वौ. पुढे हा. से दुसरीकडे पण द्वौ. ओके. इथे हा. द्वाभ्याम. द्वाभ्याम. भ्याम म्हणायचं, भ्यम नाही. भ्याम. द्वाभ्याम. आणि इकडे द्वाभ्याम. द्वयोहो. बरोबर ना? तयोहोचं काय? द्वचं काय होईल? द्वयोहो. द्वयोहो. कळालं का? या. बर, आता मी इथे स्त्रीलिंगाचं इथेच लिहू, हे पुल्लिंगाचं झालं, ठीक आहे. का वेगळा टेबल लिहू? चला वेगळा लिहितो. चिंता मास्तू. मग आता मला सांगा, स्त्रीलिंगामध्ये कसं काय चालतं? बोला बोला बोला. हम्म स्त्रीलिंगामध्ये कसं काय चालतो? सहतव ते. स्त्रीलिंगामध्ये काय होतं? सा ते ताहा. मग काय होतं? सा ते. बघा जे लिहितोय ते कळतंय का? या ठिकाणी पण सा ते. आणि इकडे सगळीकडे ताभ्याम ताभ्याम तयो तयो. सोपं आहे का? सा ते ताहा. बरोबर. मग आता आपण स्त्रीलिंगासाठी लिहितोय. पुल्लिंगासाठी आपण आधी लिहिलं. आता हे स्त्रीलिंगासाठी मग काय येईल? सा ते ताहा. मग द्वच्या जागी काय येईल? बोला. द्वे. व्हेरी गुड. द्वे. इथे पण द्वे. द्वे. बाकी काही चेंज होईल का? नाही सर. नाही होणार. आता मला नपुंसक लिंग शब्द सांगा. तत्ते तानी. तत्ते तानी. मग या ठिकाणी स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंगामध्ये काय फरक राहील का? नाही कळालं, ठीक आहे. हे बघा,
हा जो ते शब्द आहे, हा स्त्रीलिंगामध्ये आपण चालवलाय, हो किंवा नाही? सा ते ताहा, सा ते ताहा, बरोबर, हो किंवा नाही? हो सर. हा, मग नपुंसकलिंगामध्ये पण काय होतं? तत्ते तानी, तत्ते तानी, हाच टेबल नपुंसकलिंगामध्ये सुद्धा येतो. मग जसा द्विशब्द हा नपुंसकलिंगामध्ये आणि पुल्लिंगामध्ये, नपुंसकलिंगामध्ये स्त्रीलिंगामध्ये सारखाच आहे, त्याच्यामुळे नपुंसकलिंग ज्यावेळी आपण लिहू त्यावेळी काय बदल होईल का? नाही. नाही, कारण नाही सर. की हा जो टेबल आहे हा स्त्रीलिंगामध्ये सारखाच आहे आणि नपुंसकलिंगामध्ये सारखाच आहे. मी खाली एक वाक्य लिहितो, म्हणजे जे आपण शिकलो ते लिहितो. द्वौ बालकौ, बरोबर आहे का? येस, नो? येस सर. येस. येस सर. द्वे कन्ये, म्हणजे कन्या कन्ये, आणि द्वे वने. गॉट इट? येस सर, नो माय येस. डिअर वन्स? येस. मी येस. काय केले? काहीच नाही, फक्त जो सहतवते शब्द होता तो मी यूज केला एक लिहिण्यासाठी, एकह एकम एकेन. सा ते मी काय केला? यूज केला लिहिण्यासाठी हा शब्द. आता लक्ष द्या. आता सगळं संपलं. आता तीन शब्द, त्रि. ठीक आहे, त्रि. त्रि हा शब्द. ठीक आहे, बघा. त्रि. हम्म, हम्म. तर तुम्हाला आता बहुवचनामध्ये सुद्धा माहितीच आहे. चला, डोंट वरी, घाबरू नका. हम्म. त्रि शब्द म्हणजे काय? तीन हा नंबर आता मी पुल्लिंगात आणि स्त्रीलिंगात कसा लिहिणार आहे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो पुल्लिंग. अरे यार, पुल्लिंग. या ठिकाणी स्त्रीलिंग, आणि या ठिकाणी नपुंसकलिंग. आता कुठला? त्रि हा वर्ड. ओके, नपुंसक. ओके, चला आता मला सांगा. सहतवते या ठिकाणी पुल्लिंगामध्ये होतं त्रयः. हा थोडासा आता वेगळा चालतो. ठीक आहे, त्रयः. हम्म, जास्त होईल काय? ओके, चला मला तुम्ही हे सांगा, या ठिकाणी काय होतं? जास्त होईल मला असं वाटतंय. आतापर्यंत एवढं कळालं तुम्हाला, एक हा शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगामध्ये, आणि दोन हा शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगामध्ये. हम्म, चला राम शब्द सांगा बरं मला. नाही 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 नाही. एक मिनिट थांबा, एक मिनिट. चला, आतापर्यंत जे शिकवलं याच्यामध्ये काही डाऊट आहे का? असेल तर विचारा. हम्म. नाही. हा, मग तुमचं आता संख्या विशेषण मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो. एक शब्द आपण त्याच्यावरून कसा लिहिलेला आहे? संख्या विशेषण कुठे गेलं? संख्या विशेषण, एक मिनिट. हम्म, आता मी लिहित नाही, तुम्हाला डायरेक्ट पुस्तकात दाखवतो. संख्या विशेषण. हा, बघा. सर मी लिव्ह करू? नाही, थांब, थोडं राहिले, झालं नंतर. 2 मिनिटं. बघा, आता तीन शब्द आपण पाहत होतो, बरोबर? तीन. मग तीन शब्द पुल्लिंगामध्ये कसा चालतो? हे बघा, बिही तुम्हाला माहिती आहे का नाही? कुठेही बिही लागतो तृतीय विभक्तीमध्ये. या ठिकाणी कुठेही भ्यह लागतो, भ्यह लागतो, आणि नाम लागतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि शू लागतो, म्हणजे भीही भ्यह भ्यह नाम शू, हे काय आहेत? ठरलेलेच आहेत. आपल्या लक्षात काय ठेवायचंय?
त्रयः. मग मी कसं बोलणार? त्रयः बालकाः म्हणजे तीन मुलं पुल्लिंगामध्ये. आणि त्रीन हे काय आहे? कर्म. त्रीन बालकान हे झालं पुल्लिंगामध्ये. स्त्रीलिंग हे थोडंसं पाठ करावं लागतं बरं का. तिसरं, तिसरं. मग हे भीही, भ्यः, भ्यः, तिसरूणाम, तिसृषु हे काय आहेत? सारखेच आहेत. तिसरू पुल्लिंगामध्ये सृ, आणि नपुंसकलिंगामध्ये बघा, ह्या पाठ करायचा विषय, त्याच्यामुळे हे याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट समजून सांगायसारखे नाहीयेत. समजून सांगायसारखं एवढंच आहे की तुम्हाला जसं तुम्हाला तृतीय विभक्ती भी ही माहिती आहे, नेहमी येतं. भ्यः माहिती आहे, तेवढं लक्षात ठेवलं तर तुम्ही हे ट्रेस करू शकता. त्रीणी, त्रीणी हे काय आहेत? नपुंसकलिंग. म्हणजे मी कसं बोलणार? त्रीणी नगराणी, त्रीणी नगराणी. आता बघा, भीही, भ्यः, भ्यः, नाम, त्रिषु हे सगळीकडे काय आहेत? सारखी आहेत. मग हा काय झाला? तीन शब्द. तीन शब्द पुल्लिंगामध्ये त्रयः, स्त्रीलिंगामध्ये तिसरं, नपुंसकलिंगामध्ये त्रीणीही. आता जे आपण शिकलो त्याचं मी तुम्हाला एक इथे लिहून दाखवतो, याचं ऍप्लिकेशन काय आहे, नाही तर वाटायचं काय आपण शिकतोय. बघा, आता मी लिहितो तीन मुलं, मग बालकाहा. मग मला ह्यांना क्रियाविशेषण लावायचे. विशेषण लावायचं. मी कसं बोलणार? त्रयः बालकाः. मग त्रयः का? कारण की बालकाः पुल्लिंग आहे. आता मी बोलतो बालिकाः, बालिकाः. मग मी काय बोलणार? तिसरः बालिकाः. मग बालिका हा स्त्रीलिंग असल्यामुळे मी काय केलं? तिसरं लिहिलं. आणि वन किंवा नगरम, नगरानी म्हणजे खूप सारे नगर. मग हे काय आहे? नपुंसकलिंग आहे. मग मी काय बोलणार? त्रीणी. अशा प्रकारे मी वाक्य बोलणार. तीन मुलं गावाला जातात, तीन मुली अभ्यास करतात. त्यावेळी मी सगळीकडे स्त्रय नाही वापरणार. जसं लिंग असेल त्यानुसार मी काय करणार? वापरणार. लास्ट बट नॉट द लिस्ट, पुल्लिंगामध्ये. हे एवढं समजलं? हा जो क्रियाविशेष आणि तुम्हाला चॅप्टर आहे तो तुम्हाला पूर्ण समजणार आहे. चत्वारः लक्षातच ठेवायला लागतंय. चतुरः, पण इथून पुढचं सगळं सोपं आहे. भीही, 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 भ्यः, भ्यः, नाम. इथून पुढचं सगळं सोपं आहे. फक्त पहिले दोन आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. जर शिकवायच्या आधी रोज आपण वाचले तर आपल्याला लक्षात सुद्धा राहू शकतात. बघा, चत्वारः बालक, ते ऍप्लिकेशन नंतर सांगतो. तर चत्वारः, चतुरः, चतुर्भिः, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्नाम. स्त्रीलिंगामध्ये कसं होतं? चतस्रः, चतस्रः. नपुंसकलिंगामध्ये चत्वारी, चत्वारी. बाकी बीही बीही लावणं आपल्याला सोपं आहे. आता मी याचं ऍप्लिकेशन सांगतो. बघा, मला जर म्हणायचंय चार शिक्षक, तर मी काय बोलणार? चत्वारः अध्यापकाः. काय डाऊट असेल तुम्ही नंतर विचारा. आता फक्त समजून घ्या काय सांगतो. चत्वारः अध्यापकाः म्हणजे काय? चार अध्यापक, चार शिक्षक. मला म्हणायचंय चार अ, स्त्रीलिंग शब्द, चार गार्लेंड. तर मी काय बोलेल? चतस्रः मालाः. कारण की चार म्हणजे प्लुरल आहे, म्हणून सीता, सीते, सीता किंवा सीता सुद्धा म्हणू शकता. चतस्रः मालाः चार माळा, हार. आणि चत्वारी, चत्वारी राज्यानी. राज्य काय आहे? नपुंसकलिंग शब्द आहे, म्हणून चत्वारी राज्यानी. अशा प्रकारे एक, दोन, तीन, चार हे संख्या विशेषण काय आहेत? वेगळे आहेत. अदरवाईज सगळीकडे म्हणजे आता पाच नंतर चार पर्यंत आपण पाहिलं. लक्षात काय ठेवायचंय? भीही, भ्यः, भ्यः, नाम, शू हे आपल्याला आधी माहितीच आहे. मग पाच नंतर अगदी सोपं होऊन जातं. पाच नंतर पुल्लिंग शब्द असो किंवा नपुंसकलिंग शब्द असो, सगळ्यांना काय सेमच लागणार आहे. जर ह्यांनी दिला असेल तर बघूया, नाहीतर थांबूया. ठीक आहे, नाही दिले मग सेमच लागणार आहे. म्हणजे काय? मला जर म्हणायचंय पाच बालक, तर मी काय बोलेल? पंच बालकाः. चार पर्यंतच जेंडरचा फरक पडतो, जसं एकह बालक. पण पाच नंतर मी पंच बालिका सुद्धा म्हणू शकतो. समजलं का?
5 या नंबर नंतर जेंडर डिफरन्स राहत नाही, लिंग भेद राहत नाही. पंच वनानी. दॅट्स इट. एवढंच. मग आपण पाहिलं एक शब्द पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ते 4 शब्दापर्यंत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग पाहिलं. आपल्याला आता सगळं लक्षात नाही ठेवता येणार, पण आपल्याला कॉन्सेप्ट कळालेली आहे की एक हा शब्द सहतवतेवरून, द्वि हा शब्द सहतवतेवरून काढता येतो. फक्त त्रयपासून जे चत्वारी हे 2 शब्द आहेत, हे जे 2 शब्द आहेत यांना काय करावं लागतं आपल्याला? भीही पासून ते शू पर्यंत आपण लिहिणं सोपं आहे. पण पहिले 2 आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. त्रयः त्रीन, तिसरं त्रीणी त्रीणी. अगदी सोपंच आहे. सीता सीते सीता हा द्वितीय काय होते? सेमच होत असते, सीताम सीते. तसं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण एक धडा शिकणार आहे आणि नंतर आपण थांबणार आहोत. ठीक आहे, बस एवढंच. तुम्हाला 4 वाजता जायचं आहे. आता एक बघा, तुम्हाला जायचं हे माझ्या आता लक्षात आलं. हम्म. मग आता मी एक वाक्य लिहितो. तर बरोबर आहे का मला तुम्ही सांगा. त्रयः त्रयः ईश्वराः त्रयः ईश्वराः रचयन्ति म्हणजे बनवतात, जग बनवतात. विश्वम रचयन्ति म्हणजे 3 देव हे जग बनवतात. तर त्रयः ईश्वराः हे बरोबर आहे का? हो किंवा नाही? हम्म. बोला, बोला. रिया, नाही समजत आहे काय चाललंय? नाही समजलं तर बोला, नाही समजलं आपण पुन्हा बघूया. गारवी. हाँ सर। नाही समजलं, ठीक आहे. हे बघा, 1 आणि 2 हे कळालंय का? 1 आणि 2 जसं आपण सहत उतेल त्याच्यावरून आपण काय लिहिलं? 1 आणि 2 लिहिलं. बरोबर? हो हो किंवा नाही? सर। हा. मग या त्रय शब्दामध्ये काय आपल्याला करावं लागतं? त्रय शब्दामध्ये आपल्याला हे 2 पहिले जे आहेत हे काय करावं लागतात? लक्षातच ठेवायला लागतं. वी हॅव टू मेमराइज दिस टू. त्रयः त्रीन. ठीक आहे. तिसरं हे काय? दोघांचे सारखेच आहे, हे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं? मेमराइजच करावं लागतं. आणि त्रीणी हे सुद्धा काय आपल्याला करावं लागतं? मेमराईज करावं लागतं. बाकीचं पण मेमराईज करायसारखे नाही. बाकीचं काय आपल्याला फक्त शेवटचे शब्द लक्षात ठेवायचे. भीही. बघा इथे पण काय आहे? भीही. 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 इथे पण भीही. म्हणजे इथून पासून पुढे आपल्याला फक्त 4च शब्द लक्षात ठेवायचे. मग इथे काय आहे? भ्यः. मग बघा सगळीकडे भ्यः 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 लागलेला आहे. इथे बघा नाम, सगळीकडे काय आहे? त्रयाणाम तिसृणाम त्रयाणाम. अशा प्रकारे सारखंच आहे. सुरुवातीला थोडस जड जाईल. मी आता एक एक दोन तीन वाक्य लिहितो, मग आपण जाऊ शकता 4 वाजता. बघा, त्रयः ईश्वराः. आता ईश्वर हा पुल्लिंग शब्द आहे म्हणून त्रयः मी लिहिला. आता पुढे लिहितो. तिसरं. सर तुम्ही तिसरं का लिहिलं? कारण की तिसरं हा त्या टेबलमध्ये येतो. पुल्लिंगमध्ये त्रयः येतो, स्त्रीलिंगामध्ये तिसरं. मी काय म्हणेल? महिला हा अर्थ काय होईल? 3 महिला. या ठिकाणी अर्थ काय झाला? त्रयः ईश्वर हा 3 देव, तिसरं महिला हा 3 महिला. मग शेवटी या ठिकाणी त्रीणी त्रीणी राज्यानी राज्यानी किंवा मित्राणी. म्हणजे काय होईल? 3 मित्र असं मी सेंटेन्स आता बनवू शकतो. हे काय झाले? ऍडजेक्टिव्ह झाले यांचे. पुढे चत्वारः.
चार. चार. चार कोण? राम. चार राम. ठीक आहे. चतस्रः. चतस्रः चार सीता. आणि चत्वारी. एवढं लक्षात ठेवलं भरपूर झालं. सगळं टेबल नाही लक्षात राहिलं तरी चालेल. चत्वारी वनानी. पुढे पंच. पंच काय असणार आहे तुम्ही सांगा आता मला. पंच काय असणार आहे? सेमच असणार आहे. पंच रामाः. पंच सीताः. आहे ना, कारण की चार पर्यंतच जेंडरचा डिफरन्स आहे. चार नंतर जेंडर डिफरन्स नाही. मग पंच सगळीकडे सेम सेमच राहणार आहे. आणि या ठिकाणी वनानी. हे नऊ जरी समजले तरी इनफ आहेत. त्रयः ईश्वराः तीन ईश्वर. तिसरः महिला तीन महिला. त्रीणी मित्र आणि तीन मुलं. हे जेंडर वाईज फक्त चार पर्यंत होतं. नंतर पाच पासून पुढे सगळ्यांना सारखे आहेत. उरलेला भाग आपण नेक्स्ट क्लासला नेक्स्ट चॅप्टर आपण पाहणार आहोत संख्या विशेष. आणि त्यावेळी हे सगळं तुम्हाला लागणार आहे. दोन्ही PDF कालच्या आणि आजच्या दोन्ही आत्ता पाठवून देतो. ठीक आहे. चालेल. हा सर ठीक.